आईच्या गावात काय दिवस आहे. उन्हानं पाक घामाघूम झालोय मित्रांनो. जरा इंस्टाग्राम उघडून बघतो. इंस्टाग्राम बाबावरती काय काय चाललंय. हे काय अरे काय डोकं काम करीना. नुसती लाल कलरची बांगडी, लाल लाल कलरची बांगडी. अरे काय नुसत्या इंस्टाग्रामवरती बांगडी बांगडी बांगडी, नुसती लाल कलरची बांगडी दिसायला लागली आहे मित्रांनो. म्हणून मी मागं बघा लाल कलरची भिंत लावली आहे. कशी आहे भिंत, सुट्टी नॉट हो, लाल लाल कलरची भिंत. अहो इंस्टाग्राम उघडून बघितलं सकाळ सकाळी काय चाललंय. एक पोरगी ती कोणतरी लाल कलरची बांगडी, कोणतरी येतोय लाल कलरची बाटली, कोणतरी येतोय लाल कलरची चड्डी. अरे काय तुम्ही उद्या मुळव्याध झालेल्या माणसाला पण व्हिडिओमध्ये दाखवशीला लाल लाल कलरचा मुळव्याध. अरे काय जगामध्ये चाललंय नेमकं काय. म्हणून यमक जुळवायसाठी यानं गाणं काढलेलं. गाणं उगाच याच्याकडे काय दुसरं काय ट्रेंड वगैरे बनवायसाठी. ह्याचा ट्रेंडिंगला ह्यो माणूस कुठलं काय पण बनवू दे. महाराष्ट्रात पहिला सिंगर आहे ह्यो की ह्यो कुठलं पण गाणं बनवू दे. लाल कलरची बांगडी बिंगडी सगळं हे ऐकून आमचा बांगडा याची पाळी झाली. आता काय पण बनवू दे. डायरेक्ट टॉपला डायरेक्ट ट्रेंडिंग गाणं हो. पण हे असं काय सकाळी उठलं की दुसरं काही येत नाही. लाल कलरची बांगडी, लाल कलरचा बांगडा, लाल कलरचा बांगडू. मित्रांनो खरं सांगतो डोकं फिरायची पाळी झाली. घरात बाहेर पडलं तरी बी तेच. गल्लीत आणि गल्लीतल्या गावातल्या प्रत्येक सिटीमध्ये राहणाऱ्या पोरगीच्या हातामध्ये लाल कलरची बांगडी. अरे का रे बाबा कसला ट्रेंड आणलायचा नेमका. आणि मित्रांनो हे एवढ्यावरती थांबत नाही. संजू राठोडनं गाणं म्हणलं मला मान्य आहे, लाल लाल कलरची बांगडी. पण परवा मी एका आमच्या मित्राच्या लग्नाला गेलतो. खाली 25-30 किलोमीटर लग्न बिग्न झालं आणि नवरा नवरी अशी खुर्चीवर बसलेली आणि पुढं 4-5 पुरी बारक्या बारक्या. अरे ते गाणं लावलं लाल लाल कलरची बांगडी. आणि नाचतात कशा लाल लाल कलरची बांगडी. आईच्या गावात म्हणलो म्हणजे ह्यो ट्रेंड गावागावामध्ये गल्ली गल्लीमध्ये गल्लीतल्या बोळामध्ये बोळातल्या प्रत्येक गरीबाच्या घरामध्ये ह्यो ट्रेंड पोचलाय. म्हणजे ह्यो संजू राठोड ह्यो काय काय करू शकतोय म्हणजे डोक्याबाहेरचा विषय आहे. पण मी काय म्हणतोय संजू बाबा तुम्हाला जर एवढं करायचंच होतं तर जरा चांगलं काहीतरी बनवायचं की नाही. मध्ये कसं बनवून आलं ट्रेंडिंग गाणं गुलाबी साडी. अरे काय IPLच्या मैदानात घराघरात प्रत्येकाच्या टीव्हीवर प्रत्येकाच्या स्टेटसला गुलाबी साडी. तसं हे झालंय लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल. अच्छा है मित्रांनो एवढ्यावरती हे सगळं तरी पण थांबत नाही. तुम्हाला मिस्टर इंडिया पिक्चर माहिती आहे. मिस्टर इंडियाच्या हातामध्ये एक घड्याळ गावते. मिस्टर इंडियाला घड्याळ घातलं की मिस्टर इंडिया गायब. इकडं तिकडं कुठंच दिसत नाही. पण लाल कलरचा गॉगल घातल्यावरती मिस्टर इंडिया दिसतोय. तो गॉगलचा कलर पण लाल. तर चला मित्रांनो या लाल गॉगल बद्दल मिस्टर इंडिया नेमकं काय म्हणतोय बघूया. लाल लाल कलरचा गॉगल, गॉगलचा कलर लाल. चल आपण दोघं जण आई घाल, चल आपण दोघं जण आई घाल, आई घाल आई घाल कलर लाल कलर लाल. आणि राहिला विषय मित्रांनो माझा म्हणजे मी महिनाभर कुठेतरी गायब होतो. माझा काही पर्सनली प्रॉब्लेम झाला. इंस्टाग्राम अकाउंट माझं डिसेबल झालंय. ते पण दिसन झालंय. डोकं पार काम करीन झालंय. आणि त्यात थोडं प्रॉब्लेम झाला. तुम्हाला मी नवीन अकाउंट काढणारच आहे इंस्टाग्रामचा. आज उद्या काढील. त्याच्यावरती तुम्ही मला मेसेज करून विचारू शकता की भाऊ काय झालं एवढे दिवस कुठं घालत होता. पण मित्रांनो भाऊ तुमचा कुठं जायत नव्हता, कुठं जाणार पण नाही. आज परत बनवलाय. उद्या परत आपला व्हिडिओ येणार, परवा येणार, थेरवा येणार, रोज येणार. पण कसं आहे थोडंसं प्रॉब्लेम झाला काहीतरी समजून घ्या हो. बात सही आहे. आता परत आपल्या विषयावरती आपण वळूया. लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल. हे आत्ता गाणं ट्रेंडिंगला आलंय. पण ह्याच्या अगोदर म्हणजे जे पुराणे खिलाडी आहेत, म्हातारे खिलाडी, त्यांना गाण्या बिण्याची काही गरज नसते. त्यांना एक लाल कलरची बाटली दिली की त्यांचं सगळी सोय झाली की लोकांची वरात असू दे, कुणाचा कार्यक्रम असू दे, कुठे डॉल्बी लावू दे, कुठे टीव्हीचा आवाज वाढू दे, त्यांचं आपलं चालू होतंय. लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल, लाल माझ्या सोबत नाच, लाच माझ्या सोबत नाच. ह्या अशा प्रकारे मित्रांनो ट्रेंड आजकाल सोशल मीडियावरती इंस्टाग्राम, फेसबुक असू दे, तुमचं यूट्यूब असू दे, कुठलंही सोशल मीडिया ॲप असू दे, ह्याच्यावरती एखादा माणूस आपल्या गावातलं मेलंय हे आपल्याला गावात बसून घरात बसून कळत नाही. स्टेटस ज्यावेळी आपण बघतो त्यावेळी आपल्याला कळतं आईच्या गावात वाईट झालं रे, कधी हे वारलं, जायला पाहिजे, घरला जाऊन. अशी आजकालची खरी परिस्थिती, आजची रियालिटी आहे मित्रांनो ही. म्हणजे आपल्या घराच्या शेजारी काय होतंय हे आपल्याला स्टोरी स्टेटस लावल्यावरतीच कळतंय. हे लोकांचं काय गैरसमज आहे का काय मला समजेना. का लोकांनी बाहेर पडायला भीती वाटते. अरे बाबांनो जावा बाहेर बघा, 4-5 दिसते गोऱ्या पान झाडांच्या फांद्या हो. उगं दुसरं काहीतरी विषय काढचिला तुम्ही. मी उगच म्हणचिला डबल मिनिंग बोलतोय. तसं काय नाही. बाहेर फिरून या, खेळा, वावरा, गावात बघा, आपल्या सिटीमध्ये बघा, गल्लीत काय चाललंय, गावात काय चाललंय. फक्त आपल्या घरामध्ये असं गोधडीत बसू नका, फॅन खाली बसू नका. बाहेर डुंकून बघा, बाहेर कोणतरी चालत निघालंय, आपल्याला आपली वाट बघतंय, आपल्यासाठी थांबलंय. तर मित्रांनो आता हे आजोबा इथं नाचलं जोकाच्या कार्यक्रमात, डोंगानं वाकडं करून नाचलं. ट्रेंड आलाय लाल लाल कलरची बाटली, बाटलीचा कलर लाल.
ये क्या तमाशा लगा रखा है तूने? सॉरी मित्रांनो, लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल. आता आपण खरोखरची लाल बाटली बघणार आहे. एका दादाने एक रील्स बनवली आहे आपल्या स्वतःच्या व्हॉइसमध्ये, ओन व्हॉइसमध्ये. तो पण दादा एक सिंगर आहे, स्वतःच्या वैयक्तिक घरामध्ये त्यांच्या परिवारासाठी एक सुंदर सिंगर आहे. तर ह्यांचा आपण व्हिडिओ बघूया, म्हणजे आपल्याला समजेल की ह्या संजू राठोडचा ट्रेंड कुठल्या लेवलला पोहोचलाय. लाल कलरची बाटली, बाटलीचा कलर लाल, दारू प्यायल्यावर तू भावा रस्त्यानं सरळ चाल. मित्रांनो, काळजाला लागला व्हिडिओ माझ्या. लाल लाल कलरची बाटली, बाटलीचा कलर लाल आणि दारू प्याल्यावरती भावा सरळ तू रस्त्यानं चाल. काय यमक जुळवलंय, म्हणजे संजू राठोडला पण हे यमक जुळवता आलं नसतं. एवढं बांगडीच्या जागी जर खरंच मित्रांनो बाटली असती तर बघा कशा प्रकारे गाणं झालं असतं. लाल लाल कलरची बाटली, लाल लाल कलरची बाटली, बाटलीचा कलर लाल, लाल बाटली किंगफिशरची आणि मास्टर डिलाइटची, वरती करून तोंडामध्ये घाल. ए ए ए ए ए. आणि एवढंच नाही मित्रांनो, हा ट्रेंड कुठंपर्यंत पोहोचलाय तुम्हाला माहिती आहे का? आपले बोकड कापणारे हॉटेलवाले त्यांच्यापर्यंत पण ट्रेंड पोहोचलाय आणि त्यांनी चांगल्या प्रकारे या ट्रेंडचा उपयोग करून घेतलेला आहे आणि लोकांचा पण यांना प्रतिसाद मिळतोय. तर चला बघूया कशा प्रकारे यांनी ट्रेंडचा वापर केला, यूज केलाय आणि ह्या ट्रेंडचा एंड कधी होतोय काय माहित. माझं डोकं खराब व्हायला लागलंय. लाल लाल कलरचा रसा, रशाचा कलर लाल, चाल माझ्या सोबत चाल, पिऊया सोबत चाल. मित्रांनो, म्हणजे कसं झालंय जगामध्ये, काहीतरी नवीन आहे, काहीतरी नवीन घडतंय, काहीतरी वाईट घडतंय, काहीतरी चांगल्या गोष्टी घडतात, काहीतरी आपल्याला नवीन शिकायला मिळतंय. सोशल मीडियावरती, सोशल मीडिया ॲप्सवरती आपण शिकलं पाहिजे. ते जे आपण काहीतरी व्हिडिओ बघतोय त्याच्यामधून आपण फक्त कॉमेडी तर कॉमेडी, काहीतरी बाबा गरिबाचा व्हिडिओ आहे, काहीतरी सॅड व्हिडिओ आहे, तर त्यातनं ते घ्यायचं नाही. त्यातनं काहीतरी आपल्याला शिकायला मिळतंय हे आपण बघायचं. उगाच काय पण कॉमेडी म्हणून कॉमेडी हसायचं, हे सोडून द्यायचं, असं करायचं नाही. कहना क्या चाह रहे हैं भाई आप? बाबा पुढचा माणूस काहीतरी व्हिडिओ बनवतोय, कशाबद्दल बनवतोय, का बनवतोय, त्यात आपल्याला एक 10% तरी 100% पैकी 10% काहीतरी आपल्याला ज्ञान मिळतंय, काहीतरी आपल्या मेंदूत शिरतंय, हे आपण त्यातनं घेतलं पाहिजे. उगाच ख्या ख्या करून हसलं आणि ट्रेंडचा एंड लाल लाल कलरची पाणी असं डोंगण वाकडं करून नाचलं म्हणजे चांगलं म्हणत नाहीत. ताई, पहिली गोष्ट म्हणजे तू ट्रेंड केलायस, ट्रेंडला फॉलो करतेस, चांगली गोष्ट आहे. पण ती कोंबडी नाही, कोंबडा आहे. कॉक 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 कोंबडा आहे. तो अंडी घालत नाही, तो कोंबडा आहे. कोंबडा, गावठी कोंबडा. आणि तो कोंबडा जर ट्रकन तुझ्या जर हातावर हागला, लाल लाल कलरचा कोंबडा, तर तुझा उडेल सगळा झोंबडा. त्यामुळे त्या कोंबड्याला खाली ठेव. तू व्हिडिओ बनवायला लागली आहेस. आपलं कसं झालं मित्रांनो माहिती आहे का? या ताईचं असू दे किंवा आपलं असू दे, कसं झालं माहिती आहे का? हे शेजारचं पोरगं करतंय म्हणून आपण पण तेच करायचं. आपण करतोय म्हणून दुसरं पोरगं करतंय. म्हणजे प्रत्येकाचं बघतोय आणि हे येड्यागत करते म्हणून आपण करतोय. केलं पाहिजे. मी काय असं म्हणत नाही कुणी काय ट्रेंड फॉलो नाही केला पाहिजे, व्हिडिओ नाही बनवलं पाहिजे. प्रत्येकानं सगळं केलं पाहिजे, प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. पण कसं झालंय की लाल लाल कलरचा बांगडा, आपलं काय, आपण कसं दिसतोय, आपली पर्सनॅलिटी काय, आपण काहीतरी दुसरं बनवलं पाहिजे रे. आपण काहीतरी खोळ्यागत केलं तर लोक चांगलं म्हणतात का? नाही म्हणत. असे बांगडी बिगडी करतं ते आपल्याला चांगलं वाटतंय. पण शेजारची एखादी बाई काय म्हणते, हे त्या पलीकडची पोरगी अशी करते, ते पोरगं तसं नाचतं ह्या गाण्यावरती, चल पिंके तुझा पण व्हिडिओ बनवूया, चल डिंपे, चल दीपे, चल तुझा पण व्हिडिओ बनवूया. अशी लोक आहेत, म्हणजे ती करत्या आपल्या पण पोरगीचं करायचं. मग ट्रेंड असा ह्यो व्हायरल होत जातोय. संजू राठोड सारखा माणूस मोठा होतोय, मोठा हायच त्यो, पण त्यानं गाणं जे बनवलंय ते यमक जुळवण्यासाठीच बनवलं असं मला फक्त वाटतंय. लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल, तू तुझ्या आईच्या गावात काय खरं नाही बाबा. अरे काहीतरी चांगलं कर जीवनात. असं मित्रांनो वाटायला इंस्टाग्राम उघडलं की नाही, चांगलं काही येत नाही, कॉमेडी काही येत नाही, असं रिमिक्स काही येत नाही. लाल लाल कलरची बांगडी, लाल लाल कलरची बाटली, कुठनं बाटली इत्या, बांगडी इत्या, कोंबडी इत्या, लोंबडी इत्या, सगळी झोंबडी माझ्या इंस्टाग्रामच्या अकाउंटवरती, माझ्या फीडमध्ये आणि माझ्यासारख्या अशा गरीब इंस्टाग्रामवरती कायम स्टेटस लावणाऱ्या, कायम व्हिडिओ बघणाऱ्या पोरांच्या वरतीच ही झोंबडी आणि ही असली बांगडी येतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे बांगडीचं प्रकरण मिटस्तवर आणि दुसरं काहीतरी प्रकरण हे संजू राठोड घेऊन येईल. गुलाबी साडी झाली, लाल कलरची बांगडी झाली, आता काहीतरी वेगळ्या कलरचं काहीतरी घेऊन येईल. तर मित्रांनो, मी असं काही कोणाला पर्सनली ट्रोल करत नाही किंवा कोणाला असं, म्हणजे कॉमेडी म्हणून आपण फक्त व्हिडिओ बनवतोय, बाकी काय ना. संजू राठोड पण आपला मराठी माणूस आहे, तो पण चांगलं काहीतरी बनवतोय, ट्रेंडिंगला हाय, मोठा माणूस आहे. त्यानं पण दयावया करून आम्हाला पण कुठल्या तरी गाण्यामध्ये घेतलं तर बरं होईल असं मला वाटतंय. पर असू दे, बघूया, घेतलं म्हणावं तर कधीतरी भेट होईल आपली संजू दादांच्या सोबत. तर मित्रांनो, इथं जाता आपण थांबूया. आपले व्हिडिओ फक्त कॉमेडी आणि एंटरटेनमेंटसाठी असतात, बाकी कोणी याला पर्सनली किंवा वैयक्तिक घेऊ नका. आणि आमच्या चॅनलवरती नसाल तर एक सबस्क्राईब करा, म्हणजे कसं भावाला जरा बरं वाटेल की अजून आपली पब्लिक आपल्याला प्रेम करते. चला भेटूया, धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये.